शुभ सकाळ मंडळी. मी कोकणी मयूर कोकण निसर्ग या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे थेट कोकणातून. तर आत्ता आपण जात आहोत मार्लेश्वर देवस्थान, देवरुख, संगमेश्वर, रत्नागिरी. आम्ही विक्रावलीमधून डायरेक्ट जाणार आहोत देवरुख मार्गे मारळ, मार्लेश्वर. गुरुद आहे, पंजाब आहे, पुढं बघा आणि किती आहे आणि त्यात आप्पा आहे आणि आदू आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा आमचं मार्लेश्वर दर्शन. उजेरात आलेलं आहे. आपण गाडीत पेट्रोल टाकूया. दुकान आहे उजरा, पेट्रोल संपलंय गाडीतलं. या आप्पा इकडे ये ना. सायले आणि उजरेचा रोड आहे आमचा, देवरुख सायले. पेट्रोल टाकत आहेत गुरुदा. 1 लिटर 2 लिटर हे दुसरं 2 लिटर. गाडी बंद पडता कामा नये. झाकण टाकला नाही बघा. काही थोडं पेट्रोल टाकून झालेलं आहे. आप्पा नाही तिकडे. या आप्पा आप्पा ये. पेट्रोल टाकून झालेलं आहे. आता थेट देवरुखला जाऊया. या ओझऱ्याची शाळा आहे मराठी शाळा. चला थेट देवरुख आता जाऊया. कोकणची लाल परी देवरुख सायले. गावचे रोड बघा. देवरुख मध्ये रवाना झालेले आहेत आपण. हे काका माया शिवाजी चौकात आलेला आहे आपण. देवरुख बस स्टँडला आलेले आहेत आपण. देवरुख बस स्टँड. मुन्नादा पण भेटलेला आहे. मुन्नादा साहेब बरं ना. सकाळी माहित नाही काय. देवरुख एसटी स्टँड बघा आमचं. रोहनदा भेटलेला आहे. अरे रोहनदा बोला की भाई. बरं आहेत ना राहुल भाई? कधी आलात मुंबईवरनं? सकाळी. चल मग नक्कीच. चला आता देवरुख मधून थेट स्टँड पाहिजे मला. जाऊया मार्लेश्वर. तर पोरं आता एक एक गेले. थोडा मुन्नाने मी मागे आहेत. मार्लेश्वर फाट्यावर आता भेटू. माणिक चौकात ना आता डायरेक्ट सोलजाई देवीचं मंदिर.
आई सोळजाई देवीचं मंदिर, देवरुख गावची ग्रामदेवता. मार्लेश्वरचा रोड डाव्या बाजूने 17 किलोमीटर आहे. हा इकडं गेलेला रोड साखरपा रोड आहे. मार्लेश्वर 17 किलोमीटर. मार्लेश्वर फाट्याला आलेलं आहे. पोरं थांबलेले आहेत. पोरांची चला पंड्याने यायचे आहेत ना, हवा टाकायला गेलेत पंड्याने. बैलगाडी येते चालू करणार हा बैलगाड्या येते पुढून. इकडे हॉटेल चाकरमाने मार्लेश्वर फाट्यावर आलात तर शाकाहारी मांसाहारी सुविधा आहे. बैलगाड्याने कोकणची लालपरी. सहलीच्या गाड्या आहेत. शाळेच्या सहली निघाल्या आहेत मार्लेश्वर देवस्थानाचं दर्शन घ्यायला. हवा भरलीव काय रे? भरलीव ना. कुठला पुढचा टायर की मागचा? भरले नाही भरला नाही. चला आता थेट मार्लेश्वर भेटूया. पंड्याने गुरु गेलेत, त्यानंतर रोहन, राहुल, आदू. चला अप्पा, अनिकेत, मी, मुन्ना दा. चला मार्लेश्वर फाट्यावरून आता थेट जाऊया मार्लेश्वराचं दर्शन घ्यायला. मुरादपूरला आलेलं आहे. श्रीदेव मार्लेश्वराची पालखी आंबावली गावातून रात्री मकर संक्रांतीला निघते. देवळाचे काम चालू आहे. मार्लेश्वर 4 किलोमीटर अंतरावर. इकडे कोल्हापूरला जाणारा रोड आहे मार्लेश्वर. मारळ गावात आलेला आहे. मारळ गावच्या पुढे आलेलं आहे. पोरं फोटोशूट साठी आहे थांबलेत. ऊन आहे माझ्या आज फोटो काढायचे. कॅमेरा आहे ना? कॅमेरा म्हशी आल्यात थंडगार पाण्यात पोहायला. मारळच्या धबधब्याची नदी आली इकडं. पाणी आता कमी आहे.
सह्याद्री पर्वतरांगा बघा. बघूया आता फोटोशूट काय करतायत पोरं. कॅमेरा सेटअप रोहन धामणे. शूट चालू आहे. फोटोशूट चालू आहे. रोहन धामणे फोटोग्राफर. ऊन भरपूर आहे. चला लवकर काढा आणि चला. फोटोशूट करून थेट मारळला जायचंय, मार्लेश्वरला. फोटोशूट करून आता रवाना झालेला आहे आपण मार्लेश्वरला. डोंगर बघा कसे आहेत, सह्याद्री पर्वतरांगा. पावसाळ्यातून दृश्य बघण्यासारखं असतं, पूर्ण हिरवगार डोंगर वगैरे. भेट आलेला आहे. मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. गेट बघा. पायऱ्या चढून जायचं आपल्याला आता. मार्लेश्वर देवस्थान मारळ. वरती जायचं आपल्याला पायऱ्या चढून. पोचलेल्या आहे पायथ्याशी. पायऱ्या चढून जायचं वर. पोरं जात आहे सर्व वरती एक एक. चला. कसा वाटला रोहनदा प्रवास? मस्त सुखाचा ना. आता नंतर वरती पहाच आपण. पुढे तुम्ही बघाच धबधबा आहे मार्लेश्वरचा, तो पण दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. थकलेले आहेत पोरं तरी पण. पायऱ्या बघा किती आहेत, भरपूर पायऱ्या आहेत. आप्पा गेला वर. चला. वरती आल्यावर तुम्ही असे स्टॉल दिसतील खेळण्या बिळण्यांचे. हे बघा वेगवेगळी खेळणे आहेत. पायऱ्या लागताना स्टॉल दिसतील. खाद्यपदार्थ, मिठाई वगैरे, प्रसाद लागलेले असतात. गुरु ए गुरु. हे बघा वरती जाऊन बघूया आपण आता काय काय आहे ते चालू आहे. आप्पा कसा वाटतोय प्रवास? एक नंबर. एक नंबर ना. फुगलाच नाही ना आप्पा? फुगणार नाही. कबड्डीची पोरं आहेत सगळे आमची. डोंगर बघा. चला. हे आमचे पाहुणे गोरुले. गोरुले कसे आहेत? बरे आहेत ना? बरं चाललंय. तरी म्हटलं दिसत नाही कधी का. इकडे कसे परवा मला बघितलं. परवा गावात बारक्या कुठं आहेत? वहिनी बरे आहेत ना? वरती आहेत काय? दोन आहेत चालू. बरं आहे. कधी आलात तर बघा इथेच आपलं हा कायम हा रेग्युलर आहे ना स्टॉल. कधी आलात तर इथे तुम्ही गोरुले म्हणून आहेत मारळगावचेच, तिथे घ्या तुम्ही. चला येतो गोरुले येतो वरून. चला. हो होय 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 होय. पोरा पाणी प्यायला थांबलेत.
कोकणातील पर्यटन स्थळे मार्लेश्वर देवस्थान जिथे आपण आलेलो आहोत, कर्णेश्वर, शिवसृष्टी डेरवण, भाट्या बीच, तिबा राजवाडा, गणपतीपुळे. नारळ घेतलेला आहे देवासाठी. दाखव गाड्या. नारळ घेतलेला आहे, फुलं आहेत. चला, नारळ घेतलेला आहे देवासाठी. डोंगर बघा. पोचलेला आहे आपण मार्लेश्वरला. इकडे खाली धबधबा आहे. चप्पल ठेवूया स्टँडवर. चप्पल ठेवता आहोत. गणपती बोलायला गेले चपला माझ्या घेतलेली. चला, मी सांगणार 90 घेतलं. 90 आहे गुरुजा. सगळी पण झाले काय झाले ना. खाली बघे. पोचलेला आपण मंदिरामध्ये. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र त्या आतमध्ये आहे. श्रीदेव मार्लेश्वर. आतमध्ये आहे मार्लेश्वर देवस्थान. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. दर्शन घेऊन येऊया. चला आप्पा, दर्शन घेऊन येऊया. मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. चला, बाहेर आल्यानंतर दाखवतो तुम्हाला. दर्शन घेऊन आलेलं आहे. गणपती मंदिर आहे छोटंसं. गणपती बाप्पा आहेत तिथे बसलेले. बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला. धबधबा आता कमीच आहे. धबधबा कमीच आहे. पावसाळ्यातून भरपूर मोठा धबधबा असतो. अर्धवट आहे खरंच, अर्धवट आहे. ती एक धड व्हिडिओ काढून देणार नाही. पाणी नाही म्हणणार जास्त. धबधब्याचं पाणी ह्याच नदीने जातं खाली वावत. धबधबा बघूया कसं आहे. पाणी किती आहे बघूया. थंडगार असणार पाणी. आता त्याला बोललो असतो मी.
या अप्पा किंग अप्पा वाटतो याच्यात. पावसाळ्यात ना इकडं अलाउड नसतो यायला. उन्हाळ्यात ना काय येऊ शकतो, पाणी कमी असतं. आता पावसाळ्यात ना अलाउड नाही. इथे एक मंदिर आहे हे बघा. पावसाळ्यात ना पूर्ण भरलेला असतो हे बघा. आणि फुल असतं. मोठा धबधबा पडत असतो. मासे आहेत मासे. मासे बघा. उतरू काय त्या उतर उतर. माझा एक घ्यायचं अँगल. डोंगर बागा कसे आहेत एकदम खतरनाक. दगड बागा केवढे मोठे मोठे आहेत. धबधबा पडतोय. नाद आहे. चला चला व्हिडिओ चालू आहे. चला चला या तुम्ही पण. ऊन लय आहे. काय माहिती नाही हे साडे गाणीवर आलो. धबधबा धबधबा धबधबा. दगड बघा कसे आहेत एकदम. पाणी कमी आहे. भरपूरच कमी आहे. पाणी बघा किती कमीच आहे पाणी. धबधबा बारीकच पडते. तर आता आम्ही पाण्यामध्ये उतरणार आहोत. पाण्याची उंची दाखवता तुम्हाला. रोहनदा काय पाणी किती असेल तरी पण साधारण सांग. वरती असणार आहे. हाईटच्या वरती नक्की काय बघूया आपण. पण त्या खोलवर जायचं नाही आपण. चला पाण्यामध्ये उतरायचं आहे. मजा करायची आहे. चला माझ्यासोबत चला तुम्ही पण. व्हिडिओमध्ये बघा पोरं कशा उड्या उड्या टाकतायत त्या. चला चला रे. पंड्या भाई रेडी. अप्पा रेडी. राहुल रेडी. आदू रेडी. रोहन रेडी. चला अप्पा चल हे. चला चला चला. पहिला अप्पा. अप्पा चल आता एंट्री. अप्पा चल चल. नाही हे रोहन नाही. चला काय थांब मला काढू दे. याला हे हाईट बघ हे बाबा. पाणी चालू नाही ते का दे. आपा हाईट बघ. पुढं खोल आहे की काय आहे. आपा खोल आहे काय पुढं. आपा उतार आहे. अल्पदान खोल आहे. मधोमध खोल आहे. त्यामुळे आम्ही अर्ध्यातच कल्टी मारणार. पंड्याने गेलेत. मेन रायडर गेले. चला हे राहून चल. काय नाही झालं.
पाणी इथं पुढं पुन्हा इथं पुढं हा काय पुढं झाला आदुशेठ गेलेला आहे. चला बास दिसतोय पुन्हा. पाणी लय थंड आहे रे. ऊन झालेलं आहे. पाणी खूप थंड आहे. चला ये चला. ऊन झालेलं आहे. थोडस पाण्यामध्ये आंघोळ केलेली. धबधबा घ्यायला गेलेलं. मागचा धबधबा आहे तिथे गेलेलं आहे थोडं. चला आता थेट वरती जाऊया. माकड आहे तिकडे वरती पत्र्यावरनी. इथे एक बसले. बघा प्रसादी खाते. लाडू खाते. लाल खाया. आज कमीच आहेत वांद्र नाही तर भरपूर असतात. पत्र्यावर एक आहे इथं. 3-4च आहेत. चला. नाही जेवायला बघा व्हेज थाळी आहे. झुणका आहे. भाकरी आहे तांदळाची. भात आहे. भाजी आहे. डाळ आहे. पापड. फक्त 50 रुपयामध्ये जेवायला थांबलेले आहेत गाडी. मोबाईल ठेवून आता जेवायला घ्या. माझ्यासाठी लस्सी आहे. लस्सी यायची आहे. माझा उपवास आहे तर. बाकीच्यांचे जेवत आहेत. आपली लस्सी आलेली आहे उपवासासाठी. कसं आहे अनिकेत जेवण? कसं आहे रे जेवण पांड्या? बरोबर आहे. वाटी कुठे काढून कसं आहे गुरु जेवण? मस्त आहे. अजून खाल्लंय ना? बघ खाऊन. शुद्ध नाही. सोड्याचा वापर नाही. कसला वापर. पण लस्सी पिऊया. चला. अशा तऱ्हेने पायथ्याशी आलेला आम्ही. महाबळेश्वराचं दर्शन घेऊन थोडीशी आंघोळी करून जेवण वगैरे प्रसादी घेऊन आता पायथ्याशी आलेला आहे. थेट आता घरी जायचं आहे. थोडं गाडी घेत आहे. चला. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये मला सांगा महाबळेश्वराचं दर्शन कसं झालं. रोहनदा पण आहे. रोहनदा कसं वाटलं महाबळेश्वर दर्शन? मस्त ना. चला.
व्हिडिओ आता इथेच समाप्त करूया. नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आता. तोपर्यंत बाय बाय.